कुठले संस्कार? मी कुठे कमी पडले? लग्नामध्ये, त्या साडीच्या दुकानामध्ये सगळ्यांसमोर, आता इथे हॉस्पिटलमध्ये येऊन असे कुठले संस्कार देण्यात मी कमी पडले? कळू दे मला. चुकलं का रे जय माझं काही? तुम्हाला वाटतं ना चुकलं का माझं काही? तुम्हाला सूट दिली चुकलं काय बाळा? साक्षी कधी हात उगारला तुझ्यावर? ओरडले तुझ्यावर? काही चुकीचं शिकवलं? गौतमनी माझ्यामुळे नाही ना विष प्यायलं? संस्कारात कमी पडले म्हणून नाही ना विष प्यायलं त्यांनी? आई हरली म्हणून नाही ना विष प्यायलं? आई आई रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. इनफ इज इनफ. ओके, सिच्युएशन कळत नाही का तुम्हाला? प्लीज. एक्सक्यूज मी, जरा शांतता राखा, गर्दी कमी करा. गौतम कसा? आउट ऑफ डेंजर. सांभाळा यांना. त्याला थोड्या वेळात शिफ्ट करतो. हो, थँक्यू डॉक्टर. स्वामींची कृपा आहे की गौतम आता बरा होतोय. जाता जाता एक सांगते, मी माझ्या मुलींना कष्ट करायला, सगळं सांभाळून घ्यायला, येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकवलंय. तुम्ही तुमच्या मुलाला पैसा दिला, पण अडचणींना तोंड देण्यासाठी हिम्मत नाही दिली. ती द्या. आणि तुमच्या दुसऱ्या मुलाला सांगा, मुलींशी जरा नीट वाग. घरातल्या बायकांना आदर देता ना तुम्ही, मग बाहेरच्यांचं का नाही? नीट बोल ना मुलींशी. आणि आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं. आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. पमा, कशाला बोलतेस इतकं? पालत्या घडावर पाणी आहे. यांना माणसं नाही आहे ग, बँक बॅलन्स कळतो यांना. ज्यांच्याकडे जास्त बँक बॅलन्स ना त्यांशी चांगलं वागतात. ते पैशाचे गुलाम आहेत का? पमा, आपण खूप आनंदात आहोत. खरंच सांगतो, खुश आहोत आपण. आपल्या पोरी आनंदात आहेत, समाधानी आहेत. उमाताई, दिनेशराव, तुमचं यांच्याशी नातं आहे म्हणून आम्ही आमच्या पोरीचा साखरपुडा अर्धवट सोडून आलो. बघितलं ना आमच्याशी कशा वागल्या ते, माझ्या पोरींना काय काय बोलले ते. पण मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा त्यांचं नाव काढतील ना, तेव्हा तुम्ही डोळे फाडून बघाल त्यांच्याकडे. हे असंच. चल पमा, शरू. पम्मा, पम्मा, काय चुकलं माझं? माझ्या मुलीचा अपमान करायचा काय अधिकार आहे त्यांना? आपण इथं आलो ना, हीच चूक झाली आपली. आजपासून त्यांच्याशी काही एक संबंध नाही आपला. चल. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा, वनवायो
तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी तुला ओळखलं होतं, कारण तूच तर माझ्या स्वप्नात माझी ड्रीम गर्ल म्हणून येत होतीस. आय रिली लव्ह यू असावे. आणि तू कसल्याच गोष्टीचा विचार नको करू. स्टेटस, फॅमिली इश्यूज हे सगळं ठीक आहे. मला आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. आयु ओके. परत स्वप्न पडलं का ते? ती बाई मला जगू देत नाहीये मला. काही नाही होणार, मी आहे ना. तू आहेस म्हणून मी आहे. ऑल ओके. O2 स्टॉप करा. काय बोलतो, कळतंय का कोणाला? वेडी आहेस का तू? अगं हॉस्पिटल आहे, आवाज काय करते एवढा? सॉरी. काय झालं? काय हे होतंय का? त्रास होतोय का तुला? गौतम बाळा, आम्ही सगळं होतो ना घरात, आमच्याशी बोलायचं ना रे. तू तू हे काय करून बसलास? तुला काही झालं असतं तर आम्ही कशी जगलो असतो. अरे बाळा, या वयात आजीला तू, या वयात तू असं सगळं बघायला लावणार? ए गौतम, का रे केलं असं बाळा? खरंच सांगायचं ना काय मनात होतं ते. Gotham, how are you feeling, my baby? Please, I was so tensed, you know. Please don't leave me and go. Please मला सोडू नको जाऊस. हे काय आहे सगळं? तुला आम्हा कोणाचाच विचार नाही आला का? हे बघ, तुला हवं तर तू माझ्या रूमची मधली भिंत पाडून घे, पण हे असं सगळं काही नको करूस रे, प्लीज. मला असं वाटतं त्यांना आराम करून द्या, आपण बाहेर थांबू.